अमरावतीमध्ये प्रहार संघटनेच्या वतीने सुरक्षा रक्षकांच्या मागणीसाठी एक आक्रोशपूर्ण आंदोलन घडले। कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्धनग्न होऊन आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधले। आंदोलकांनी नवीन GR नुसार घेण्यात येणारी मैदानी चाचणी अनेक सुरक्षा रक्षकांसाठी अशक्य असल्याचा आरोप केला। त्याचवेळी 63 सुरक्षा रक्षकांच्या भरती प्रक्रिया जुन्या GR नुसार राबवावी आणि 2022 मध्ये काढलेला नवीन GR तात्काळ रद्द करावा अशी ठाम मागणी करण्यात आली। प्रहार कामगार जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले। आता सगळ्यांचे लक्ष या गंभीर मागणीवर आहे। आंदोलनाच्या या वळणावर प्रशासन काय पाऊल उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। माझं नाव सपना आकाश लंगोटे आहे। माझी आई 17 जुलै रोजी मरण पावली। माझी आई नोकरीवर होती, सुरक्षा रक्षक म्हणून अनुकंपातून लागली होती आणि तिची जागा रिक्त होती। त्या जागी मी फॉर्म भरला तर GR जुनानुसार मला तिथं रिक्तपदी लावून द्या, शासनाला हीच माझी मागणी आहे। नवीन जो GR आहे तो रद्द करावा आणि जुन्या GR नुसार मी तिथं कार्यरत लागावं माझ्या आईच्या ठिकाणी। नमस्कार, मी गौरव ठाकरे, कामगार जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती। आपल्या इथे 2022 पासून सुरक्षा रक्षक मंडळ अमरावतीमध्ये बऱ्याच आस्थापनेवर जलसंपदा, विद्युत, महावितरण या ठिकाणी सुरक्षा रक्षक कार्यरत आहे। ठेकेदाराची पिळवणूक होऊ नये म्हणून एक 2006चा जुना GR होता, त्या GRमध्ये सुरक्षा रक्षकांची नोंदणी करायची आणि मंडळात त्यांना समाविष्ट करून घेण्याचा असा एक GR होता। पण येणाऱ्या नवीन सरकार, भाजप सरकार, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तो GR 2025 रोजी रद्द करून त्या GRला पोलिसांप्रमाणे चाचणी करण्यासाठी दिली आहे। आणि हे सुरक्षा रक्षक जेवढेही आहेत, हे सुरक्षा रक्षक 1600 मीटरची धावणी, गोलाफेक पोलिसांप्रमाणे भरती देऊ शकत नाही। आजच्या तारखेत जर आपण एखाद्या पोलीसवाल्याला सुद्धा ही रनिंग करायला लावली तर तो सुद्धा हे रनिंग करू शकत नाही। त्यानंतर इथे हे मागणी आहे आमची की आता जो नवीन GR काढलेला आहे तो GR तात्काळ रद्द करण्यात यावा।